खुर्च्या खाली करा. बीजेपी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. बीजेपी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. बीजेपी सरकार जे बोलतंय की काँग्रेस हे महिलांच्या विरोधात आहे, पण महिलांच्या विरोधात काँग्रेस नाहीये. कारण की पहिली पंतप्रधान ही काँग्रेसची होती, राष्ट्रपती काँग्रेसच्या होत्या, पुणे शहर महिला महापौर सुद्धा काँग्रेसचीच होती. तर हे लोक कशाच्या अँगलने आम्हाला सांगतात की काँग्रेस हे महिलांच्या विरोधात होतं? महिलांच्या विरोधात काँग्रेस नाहीये. राहुल गांधी सुद्धा महिलांच्या पाठीशी भक्कमपणे, भावासारखे, वडिलांसारखे आमच्या पाठीशी नेहमीपणे उभा असतात. आता जे बिल आलं त्याला का विरोध केला गेला? काँग्रेसकडूनच विरोध झाला. काँग्रेसकडनं कुठे विरोध झाला? तेव्हा काँग्रेसकडनं विरोध नाही झाला. काँग्रेस हे महिलांच्या पाठीशी, काँग्रेसने विरोध करतच नाहीये महिलांच्या विरोधात. कधीच काँग्रेसने आरक्षणाला विरोध झालेला नाही आहे. जे त्यांनी नंबर ऑफ सीट्स जे वाढवलेले आहे 543 वरून 850 वरती, त्याचा विरोध झालेला आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे आम्हाला जातीनिहाय जनगणना पाहिजे, त्याच्यावरती काहीही बोलण्यात आलेलं नाहीये. यामुळे काय होणार आहे तर ओबीसी समाजातले जे लोक आहेत त्यांना प्रतिनिधित्व मिळणार नाही. जे साऊथचे स्टेट, दक्षिणेतले आहे किंवा पूर्वेमधले जे राज्य आहेत त्यांना पण तिथं कमी प्रतिनिधित्व देणार आहे. ह्या गोष्टीला विरोध म्हणून काँग्रेस पक्षाने किंवा जे विरोधी पक्षामध्ये जितकेही पक्ष उभे आहेत त्या सगळ्यांनी ह्या बिलला विरोध केलेला आहे. महिला आरक्षणाला नाही, जे आहे आता 543 त्याच्यावरती ऍज इट इज तुम्ही 33% देऊन द्या, तर त्याला सगळेजण समर्थन करतील. ऍक्च्युली हे 543 जो आकडा आहे, 543 वरती 33% आरक्षण म्हणजे 168 हा नंबर जर 2023 लाच आम्हाला मिळाला असता तर आज 168 महिला स्वाभिमानाने मान ताठ करून पार्लमेंटमध्ये आपलं मत, आपली भूमिका त्यांनी मांडली असती. आता काय झालेलं आहे, बीजेपी सरकार फक्त इलेक्शन आलं की काहीतरी एक मोठा फुगा घ्यायचा, प्रॉपगंडा करायचा आणि भूल पाडायची नागरिकांना आणि आपल्या विजयाची बंसी कशी भाजेल ते बघायचं. याच्यामध्ये त्यांनी 543 वरनं आकडा मोठा करू व नंतर मग आरक्षण देऊ हा चुकीचा मेसेज आपल्याला दिलेला आहे. 2023 ला हे पास झालेलं आहे. आपण हे सर्व आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छिते, हे पार्लमेंट मध्ये सर्व नोंद झालेलं आहे. बाय कॉन्स्टिट्यूशन जर बघितलं तर 2023 ला ही जर गोष्ट नमूद झाली, मग तुम्ही लागू करा ना, ते लागू करा पहिले.